आज आपण अरवीची भाजी बनवणार आहोत। जर तुम्ही ही अरवीची भाजी या पद्धतीने जर बनवली तर गॅरंटी देते तुम्ही याच पद्धतीने अरवीची भाजी नेहमी बनवणार आणि बाकी जर काही रेसिपी असतील ते विसरणार। नमस्कार, मी हाय अश्विनी आणि तुम्ही बघत आहेत कुक विथ अश्विनी कोडी। आज आपण अरवी, कोणी कोणी याला अळूचे कंदही म्हणतात, तुमच्याकडे काय बोलतात हे मला कमेंट करून नक्की सांगा बरं। हा आपण हे अरवी 250 ग्रॅम घेतलेले आहेत, त्याला मी 15 मिनिट पाणीमध्ये भिजत घालून दिलेलं होतं। जेवढे धुतलं तेवढं घाण पाणी निघतं, बघा किती खराब पाणी निघालेलं आहे। आता मी याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। बघा या पद्धतीने आपण हे अरवी एकदम 3-4 स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे, जेणेकरून याच्यातली माती, चिकटपणा, जे काही घाण असते, कचरा असतो तो निघेल। आणि कुकरला आपण 1 शिट्टी घेऊन घेऊया। तुम्ही हवं तर याला नुसतं असं साल काढून, जसं बटाट्याची साल काढतो त्या पद्धतीनेही तुम्ही याला बनवू शकता, पण कुकरला 1 शिट्टी होते तोपर्यंत मी काही दुसरं साहित्य दाखवते। बघा मध्यम आकाराचे 2 कांदे, 1 टोमॅटो आणि 1 शिमला मिरची मी चिरून घेतलेली। तोपर्यंत आपली अरवी ही शिजून झालेली आहे, 1 शिट्टी झाली तिला। बघा या प्रकारे अरवी ही शिजून झालेली आहे। आता चम्मचच्या मदतीने मी तुम्हाला दाखवते ही अरवी शिजून गेलेली आहे। असं बघा, चम्मच असं टाकून बघा आणि हातानेही असं चेक करून बघा आपली अरवी शिजलेली की नाही। आता ही गरम गरम काही याचे सालं काढता येणार नाही, म्हणून हिला गार करून घ्यावं आणि त्याच्यानंतर याचे सालं काढून घेऊया। काय होतं बऱ्याच वेळेस ही अरवी चिगट असते, म्हणजे हे आळूचे कंद असतात हे चिगट असतात, त्यामुळं आपल्या हाताला खाज येते किंवा आळूचे कंदांचे साल व्यवस्थित काढता येत नाही। म्हणून तुम्ही तेलही लावू शकता, म्हणजे वतावे तर तेलच लावा आणि तेल लावून हे आळूचे कंद काढा। पण मला नाही वाटत मला खाज येईल किंवा काही दुसरा प्रकार होईल असं, म्हणून मी त्या तसंच काढलं बिना तेल लावायच्या हाताला। मी ह्या प्रकारे सगळे आळूच्या कंदांचे जे साल होती ती काढून घेतलेली आहे। बघा या पद्धतीने काढा। हवं तर तुम्ही चाकूने किंवा आपला बटाटा साल काढायचं असतं त्या प्रकारे तुम्ही साल काढू शकता, पण असं जर एक कुकरमध्ये 1 शिट्टी घेऊन घेतली तर इझिली ते साल असं अशीच ती साल निघून जाते, म्हटल्यावर काही दुसरं उठाठेव करायची गरज नाही आपल्याला पडत। आता बघा याच पद्धतीने मी सगळे साल काढून रेडी करून घेतलेले आहेत। बघा आता मी याला कट करून घेणार आहे, या पद्धतीने कट केलं तरी चालेल। आता मला वाटलं की हे थोडे जे मी कट केलेले होते हे पीस ते जास्तच मोठे झालेले होते, तर तुम्ही याच्यामध्ये पण अजून म्हणजे असं कट केलं तर 4 होत आहेत, तर तुम्ही अजून मधून 1 कट करणार तर 8 होतील, जास्तच काय। तर मग या पद्धतीने कट करा, नाही तर मग या व्हिडिओमध्ये मी दाखवले त्या प्रकारे बी तुम्ही करू शकता। जसं आपण बटाट्याच्या चकऱ्या करतो फ्राय करायला, त्या पद्धतीने तुम्ही कट करून घ्या। मी दोघं प्रकारच्या कट लावून घेतलेले आहेत। आता मी अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच मिरची पावडर आणि चिमूटभर मी मीठ घातलंय। आता याला हाताने आपण मिक्स करून घेऊया। तुम्ही हातानेच मिक्स करा, नाहीतर तुम्ही म्हणणार हातानेच कशाला, चमच्याने मिक्स करूया। नाही, चमच्याने जर मिक्स केलं तर हे थोडं मऊ असल्यामुळं हे तुटू शकतं किंवा असं होतं, जे होतं ते असू द्या। बघा आता मी 1.5 चम्मच पॅनमध्ये तेल घातलंय। आता याला पूर्ण पॅनला आपण तेल असं फिरून घेऊया, जेणेकरून हा जो आपला आळूचा कंद आहे तो खाली असं करपणार नाही, म्हणून आता आपण हे मस्त असं फ्राय करून घेऊया। जोपर्यंत लालसर होतो तोपर्यंत फ्राय करा। लालसर झाल्यामुळं याला क्रिस्पीपणा येतो आणि टेस्ट तो अप्रतिम येतो। आता तुम्ही अप्रतिम किंवा अप्रतिम असं वरून तुम्ही कमेंट करणार, कारण मी मागच्या व्हिडिओला बोललेली की अप्रतिम अशी ती चटणी लागते, तर बरंच जणांनी मला कमेंट करून सांगितलं की हा वळ असा नाही तर असा असतो, असो जे असेल ते। पण मला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, ही रेसिपी पाहिल्यानंतर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा बरं का, जेणेकरून मला पुढची रेसिपी शूट करायला मोटिवेशन भेटेल। बघा आपण ही मस्त असं फ्राय करून घेतलेलं आहे, लालसर होईपर्यंत आपण फ्राय केलेलं आहे। अधूनमधून मी याला चाळलंही पण आहे
आणि या पद्धतीने आपण फ्राय करून हे रेडी करून घेतलेले आहेत। जास्त लालसरही नको होऊ द्या, असं ब्राउनिश कलर आला की बस फ्लेम बंद करा गॅसची, नाहीतर जळेल ते, मग त्याच्यामुळं कळवटपणाही येऊ शकतो। आता आपण हे एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया। बघा या पद्धतीने आपण फ्राय करून रेडी करून घेतलेले आहेत। आता मी कढईत 2 पळ्या तेल टाकतेय। तेल तुमच्या अकॉर्डिंग टाका, तुम्हाला जर जास्त तेल टाकायचे असेल तर जास्त टाका, पण मी 2 पळ्या तेलांचा वापर केलेला आहे। आता मी थोड्या अर्धा चम्मच ओवा आणि अर्धा चम्मच मोहरी, जिरं हे तेलात घातलंय। ते चांगलं तडतडल्यानंतर मी 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले ते मी टाकते। याला चांगल्या प्रकारे असं फ्राय करून घेऊया। कांदा याच्यात थोडा जास्तच वापरा, जर छोटे असतील तर 2 घ्या आणि मोठा असेल तर 1च घ्या। कांदा जर जास्त राहिला तर या भाजीला चव पण मस्त येते। बघा आपण या पद्धतीने कांदा मस्त असं परतून घेतलेला आहे। मी कढीपत्ता पहिले टाकायचे विसरले होते म्हणून मी नंतर कढीपत्ता घातला। तुम्ही मोहरी, जिरं वगैरे जे फोडणी देतात त्यात कढीपत्ता घाला, म्हणजे नाही जेणेकरून आपल्या रेसिपीला म्हणजे जी भाजी आहे त्याला वेगळाच असा टेस्ट येतो कढीपत्त्यामुळं। मी आलं लसूण ठेचून घेतलं होतं खलबत्त्यामध्ये, तुम्ही मिक्सरमध्येही त्याच्या पेस्ट बनवून टाकू शकतात, त्यात काय नाही। आता आपण हे चांगलं परतून घेऊया आणि मध्यम आकाराची मी शिमला मिरची 1 चिरून घेतलेली होती तीही मी यात घालते, तेही आपण परतून घेऊया। जास्त परतत बसू नका, गॅस मोठा राहिला की लगेच भाज्या घाला आणि परता। आता मी कांदे, टोमॅटो, शिमला मिरची सगळं एकत्र केलेलं आहे। बघा आता मस्त असं परतून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालून याला मऊसर होईपर्यंत परतायचे, म्हणजे आपला जो टोमॅटो आहे तो तेल सोडेल। बघा या पद्धतीने आपण सगळं एकत्र करून ठेवून देणार आहोत आता एका साईडला। तोपर्यंत आपण दुसरी क्रिया करून घेऊया। आता मी अर्धा कप दही घेतलेली, ही दही जास्त काही आंबट नाहीये, असं कम आंबट आहे म्हणून तुम्ही अर्धा कप घेऊ शकता। आता मी अर्धा चम्मच हळद आणि चवीनुसार मी मिरची पावडर टाकली आहे, मी 2 चम्मच मिरची पावडर टाकली। तुम्ही बघा तुम्हाला किती तिखट हवंय असं। आता हे आपले जे टोमॅटो, कांदे, शिमला मिरची आहेत ते मस्त असं परतून झालेले आहेत, मऊसर झालेले आहेत आणि मी 2 हिरव्या मिरच्या ही कट करून टाकलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता, मी ते दाखवायचे विसरले तेव्हा आय थिंक माझा मोबाईल बंद पडला होता, म्हणजे कॅमेराच ऑन नाही झालेला होता म्हणून ते राहिलं तुम्हाला दाखवायचं। आता ही दही टाकली आपण, दही टाकल्यानंतर याला लगेच असं फेटा, म्हणजे जेणेकरून ही आपली दही फाटणार नाही। दही फाटली की बस मग रेसिपीचे वाजले 12। बघा या पद्धतीने आपण एकत्र केलं। आता अर्धा चम्मच मी धना पावडर, गरम मसाला 1 चम्मच घातलाय। तुम्ही हवं तर चिकन मसाला किंवा किचन किंग मसालाही घालू शकतात, त्यात काय नाही, पण मी गरम मसाल्याचा वापर केलेला आहे। आता याला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत। आता तेल सुटलंय, आता अरबीही यात आपण घातली आहे, याला पण आपण मस्त असं परतून घेऊया। बघा या पद्धतीने सगळं मिक्स करून घेऊया आपण। मिक्स केल्यानंतर तुम्हाला कितपत ग्रेव्ही हवी आहे ते तुम्ही बघा। जर तुम्हाला अशीच ही भाजी सर्व करायची असेल तर तुम्ही सर्व करू शकता, आणि जर तुम्हाला ग्रेव्हीची पाहिजे असतील तर याच्यात तुम्ही गरम पाणी घाला। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच, मी थोडं गरम पाणी करून याच्यात घातलेलं आहे। बघा थोडं मी गरम पाणी केलं आणि ते टाकते। थंड पाण्याचा वापर करू नका, थंड पाण्याचा वापर जरी केला तर चव बिघडते आणि भाजीला आपल्याला जशी चव हवी असते ती चव येत नाही। या पद्धतीने मी सगळं मिक्स करून घेणार आहे। अजून मी थोडं गरम पाणी आहे ते टाकते। ही भाजी एक वेळेस नक्की बनवून बघा, मी खरंच गॅरंटी देते तुम्हाला ही भाजी एकदा जर या पद्धतीने बनवली
तर तुम्ही नेहमी त्याच पद्धतीने ही भाजी बनवणार. एवढी चवीला एकदम चविष्ट ही भाजी लागते. बघा, आता आपण वरून कोथिंबीर घातली आहे आणि ही भाजी आपली बनवून रेडी झालेली आहे. मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्ही ही रेसिपी कुठून बघताय, म्हणजे मला तुम्हाला थँक्यू म्हणता येईल, धन्यवाद करता येईल. बघा किती मस्त आपली ही रेसिपी बनवून रेडी झालेली आहे. तुम्ही या पद्धतीने ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. मी गॅरंटीने सांगते, खरंच खूप मस्त लागते ही भाजी. अरवी किंवा अळूचे कंद आपण भरपूर वेळेस बनवतो. बघा, आता मी सर्व करते. तुम्ही ही भाजी भातासोबत किंवा पोळी भाकरीसोबतही खाऊ शकता. किती मस्त आपल्या या भाजीला कलर आलेला आहे आणि बनवून एकदम मस्त रेडी झालेली आहे. आशा करेल मी तुम्हाला की ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तोपर्यंत धन्यवाद.